नमस्कार मंडळी. दिवाळी आली आणि माझं घरी जाणं ठरलेलंच होतं. त्यामुळे मग मी सुरुवात पुण्यातनं केली. पुण्यात PMPMला बसलो आणि सकाळी ट्रेनमधून पोहोचलो ते जळगावला. मग जळगावला घरी आल्या-आल्या आई म्हटलं की जायचं आहे आपल्याला देवघर घ्यायला. तर आम्ही हे असं देवघर घेतलं. देवघर घरी आल्यानंतर आईला मदत केली ती करंजी बनवायला. तर मग मी गेलो होते लाइटिंग आणि कंदील आणायला. गेलो होतो एकटाच, त्यामुळे सुचत नव्हतं हा घेऊ की तो घेऊ. त्यामुळे घेतला हा कंदील. तर असा काही नजारा होता गावातला, एकदम सजावटने कंदील, लाइटिंग वगैरे सगळीकडे फुलं, एकदम छान होता. घरी आल्यानंतर दादासोबत मिळून मी लावला कंदील आणि लाइटिंग. तर असं काही आमचं घर आणि त्यावरची सजावट दिसत आहे. त्यानंतर मग दुसऱ्या दिवशी सकाळी नंबर लावून आई पप्पा आणि दादा जाऊन करून आले तो हा फराळ. फराळ झाल्यानंतर मी साफसफाईला सुरुवात केली. म्हणजे साफसफाई आधीपासून सुरू होती, बट हा क्षण एकदम वेगळा होता, कारण की हे साफसफाई करताना मला सापडले माझ्या लहानपणीचे खेळणे आणि त्यामध्ये पोळपाट हे मापतं आणि लाटणं होतं. आणि हा एक आय थिंक प्रोजेक्टचा माझा भाग होता एक, तर ते छोटंसं सापडलं या कोठीमध्ये. ठीक आहे. त्यानंतर मग वेळ झाली होती चकल्या करण्याची. तर राहायला मी चकल्या करू लागलो. म्हणजे दादानेही केल्या, बट पहिले मी केल्या मग दादाने केल्या. त्यानंतर मग आता दुसरा दिवस उगवला होता, म्हणजेच तो लक्ष्मीपूजनाचा. अभ्यंग स्नान केलं, त्यानंतर रेडी झालो मी असा. तर ही आहे आमची दिवाळीची रांगोळी. आणि त्यानंतर संध्याकाळ होते. मग संध्याकाळी पूजेची तयारी सुरू झालेली आहे. ही आहे अशी पूजा आमची लक्ष्मीपूजनची. तर आई ही नेहमी पाऊलं असे काढत राहते. म्हणजे दरवर्षी आम्ही काय करतो, जे तुळस राहते तिथून लक्ष्मीचे पावलं घेत जिथं पूजा मांडलेली तिथं आणून शेवटचं पाऊल तिथं असतं. तर ही आहे पूजा आणि असं झालोय मी रेडी. तर हा साधा सिंपल लुक आहे माझा दिवाळीचा. तर पूजा आता झाली आहे डन. चला तर मग फोडूया फटाके. आणि हा तो मी फटाके फोडतानाचा. तर असे काय आम्ही फटाके फोडले, हे आहे ते सर्व शॉट. तर एन्जॉय करा हे 2-4 शॉट. तर हे आहे आमचे यावर्षीचे फटाके. असा काही आम्ही दिवाळी सण साजरा केला. आणि कसा वाटला तुम्हाला हा छोटा सिंपल ब्लॉग कमेंटमध्ये कळवा. आणि लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा चॅनलला. तर तुमच्या काही पद्धती वगैरे वेगळ्या असेल तर त्याही कमेंटमध्ये सांगा. चकली करण्याची पद्धत आवडली असेल माझी तर तेही सांगा. चला तर भेटूया पुन्हा एका नवीन ब्लॉगमध्ये.